हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ईस्ट इंडिया पॉडकास्टर या युट्यूब चॅनल मध्ये. आणि ज्याच्यामध्ये आपण तीन मित्र मिळून क्रिकेट बद्दल खूप काही गप्पा गोष्टी करत असतो. विविध मॅचेसचे रिव्ह्यूज करत असतो आणि मागच्या व्हिडिओच आपण एक्सटेन्शन पार्ट 2 आपण ह्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आपण IPL 2025च्या टीम रिव्ह्यूज करतोय. मागच्या पार्ट मध्ये तुम्ही बघितलं असेल चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, KKR आणि लखनौचा आपण रिव्ह्यू दिला होता. आणि त्यावेळेला फक्त मी आणि आनंद होते आणि आता पुन्हा आपल्या सोबत आपला तिसरा मित्र निशांत आपल्याला जॉईन होतोय. हॅलो निशांत. हॅलो. साहिल आनंद. हाय. काय म्हणता? सो आपण सुरुवात करणार आहोत मुंबई इंडियन्स पासून. आणि प्रेक्षकांना मला सांगायचं की त्यांनी पार्ट 1 अगर आधी बघितलेला नसेल तर प्लीज पार्ट 1 जाऊन बघा. जसं आणि आम्ही इथं आपण आणि निशांत तूही बघ मला सांगायचंय. सो आपण पार्ट 2 ला सुरुवात करूयात आणि आपण सुरू करूयात मुंबई इंडियन्स पासून. हम्म. सो काय काय बोलणार मुंबई इंडियन्स मध्ये आहे कोणी फॅन दोघांपैकी कोणी आहे? नाही, मी ऍज अ फॅन तर नाही, पण तुझं मला खूप आवडलं की भाई तुम करना क्या चाहते हो, चेन्नई सुपर किंग्स का टी शर्ट पहन के मुंबई का रिव्यू दे रहे हो. धोनी दिसला की नाही माहित नाही पण धोनी. तुम्ही नाही, इतिहाद एअरवेज दिसलं तेवढं ठीक आहे. हम्म. सो म्हणजे काय काय बोलूया म्हणजे या टीम बद्दल काय बोलणार. दरवर्षीप्रमाणे त्यांचं ऑप्शन भारीच जातं. जसं चेन्नईचं जातं तसं त्यांचंही मला वाटतं ह्या दोनच टीम अशा आहेत की दरवेळेस ऑप्शन मधनं काय ना असे जेम्स घेऊन येतात. आणि दरवर्षीचं ऑप्शन त्यांचे रिटेन्शन्स टॉप नॉच असतात. म्हणजे त्यांच्याकडे बघितलं गेलं तर त्यांच्याकडे बेस्ट व्हाईट बॉलचा बॅट्समन आहे रोहित शर्मा आहे. बेस्ट बेस्ट ऑलराऊंडर इन द वर्ल्ड हार्दिक पांड्या आहे. आणि बेस्ट बॉलर इन द वर्ल्ड जसप्रीत बुमराह आहे. म्हणजे हम्म. इंडियन प्लेयर्स त्यांच्याकडे म्हणजे काय म्हणतात त्याला टॉप नॉच इंडियन प्लेयर्स त्यांच्याकडे Right. भडीमार. हम्म. सूर्यकुमार, तिलक वर्मा म्हण, त्याच्यानंतर हार्दिक पांड्याचं झालं. करण शर्मा इज ऑल्सो IPLचा खूप चांगला प्लेअर आहे. बरोबर. ट्रेंट सो बोल्ट आहे मित्रा. ट्रेंड बोल्ट आहे. तर तुम्हाला दीपक विचारायचंय चहार आहे. तुम्हाला काय वाटतंय कशी वाटते टीम? प्रत्येक टीम बद्दल जर आपण IPLच्या आधी पाहिलं, दरवेळेस ऑप्शन नंतर, तर सगळ्या टीम अशा सुपर स्ट्रॉंग वाटतात ऑन पेपर. जसं मुंबई लास्ट इयर पण स्ट्रॉंग होतीच, पण ड्यू टू क्रिटिसिझम अँड ऑल द अदर थिंग्स या. परफॉर्मन्स त्याचा होऊ नाही शकला. हम्म. जर ऑन पेपरवर डिस्कस करायचं झालं तर वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट टीम ही मुंबई दिसतीये. वेल बॅलन्स. आणि जसं तू म्हणालास की ऑप्शन नेहमी त्यांचं चांगलं असतं, त्यांचं आणि चेन्नईचं, कारण येस. त्यांचं प्लॅनिंग तेवढं स्ट्रॉंग दिसतं. करेक्ट. आणि बरोबर. म्हणूनच त्या प्लेयर्स पिक करून बरोबर त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना जे फिट होतील असे प्लेयर्स त्यांनी घेतलेले, आणि त्यांचा बॅकअप पण त्यांच्याकडं प्रत्येक प्लेअरसाठी आहे. तर येस. असे ते कुठून बॅक करतायत असं आत्ता तरी दिसत नाहीये. आणि होपफुली परफॉर्मन्स पण तसा झाला तर मुंबई इंडियन्सचे फॅन नक्की खुश होतील. नक्कीच नक्कीच. आय थिंक IPL ऑप्शनच्या आधी जे रिटेन्शन रूल्स डिक्लेअर केले गेले, ओके, त्याचा पूर्णपणे फायदा घेऊन त्यांनी हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि बुमराह आणि सूर्यकुमार. आणि सूर्य हे 5 प्लेयर रिटेन केले, एक सोडून. सो त्याच्यामुळे त्या 5 प्लेयरनीच टीम इतकी स्ट्रॉंग झाली आहे. आणि सपोर्टिंग त्यांनी मग दीपक चहारला घेतलं, येस. त्याच्यानंतर त्यांनी ट्रेंट बोलला घेतलं, विल जॅक्स त्यांना मिळाला. सो त्यांनी जे ॲड ऑन्स झाले आहेत ते अमेझिंग ॲड ऑन्स आहेत. ऑन पेपर येस. नक्कीच स्ट्रॉंग टीम आहे. पण मग तेच होतं की तुमच्याकडे सुपरस्टार्स असले की थोडे परफॉर्मन्स असे लोचे होतात कधी कधी. कारण की सगळेच पत्ते चालत नाहीत ऑन दॅट डे. पण तरी मला वाटतं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ना काइंड ऑफ ॲटलिस्ट इंडियन प्लेयर्स तरी ॲट इज असणार आहे. सो त्यांच्याकडे जास्त काय असं म्हणजे ना भार प्रेशर नसणार आहे, नसेल. प्रेशर नसणार आहे. सो त्याच्यामुळे सूर्य असेल, रोहित शर्मा असेल, ओके, बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये ते ॲट इज असतील. तिलक वर्माला त्यांनी खूप ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे, पण त्याला अजून खूप प्रूव्ह करायचं पण आहे. ओके, ऑफकोर्स माझा तो वन ऑफ द पिक्स आहे फॉर फ्युचर इंडिया कॅप्टन. सो त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी अप द ऑर्डर, अप द ओपन तर नाही पण नक्कीच 2 डाऊनची जागा
मला तिलक वर्माला बॅटिंग करताना बघायला आवडेल. ओके. त्याचा अर्थ आहे की आयदर सूर्याला थोडं खाली यावं लागेल किंवा सूर्याला वन डाऊन यावं लागेल. ओके. कारण की मला वाटतं रोहित तर एक साईडनी आय थिंक तो ओपन करेल. दुसऱ्या साईडनी रायन रिकल्टनला प्रेडिक्ट करतायत. साऊथ आफ्रिकन आहे. आणि साऊथ आफ्रिकनचे पण जरा फ्लॅट पिचेस असतात जे मुंबईसारखेच काइंड ऑफ बाउन्स आणि स्विंग ऑफर करतात. सो त्याला तो पिच जरा सपोर्ट करेल. त्याच्यामुळे तो मुंबईकडनं खेळतोय म्हटल्यावर त्याला ओपनिंगचा चान्स मिळू शकतो असं आहे. आणि तो विकेट किपर सुद्धा आहे. त्याच्यामुळे रोहित आणि रायन रिकल्टन ओपन करतील. वन डाऊन टू डाऊनसाठी थोडी कॉम्पिटिशन आहे, पण मला वाटतं वन डाऊन सूर्यानी यावं. तो तो पण शेवटी शेवटी येतो किंवा एंडला उगीच प्रेशरमध्ये येतो. टाइम घेऊन खेळलेलं बरं आहे त्याच्यासाठी सुद्धा. आणि तिलक वर्माने टू डाऊन यावं असं आहे. मी थोडासा चेंज करेल. मला असं वाटतं की हम्म. त्यांनी टिलक वर्माला वन डाऊन पाठवावं हम्म. आणि त्याच्या अवतीभोवती सगळी जी इनिंग आहे त्यांची ती बिल्ड करावी. कारण जर ओपन रोहित शर्मा येतोय आणि हम्म. खाली टिलक वर्मा आल्यावर परत जर अर्ली विकेट्स गेल्या तर तुम्हाला सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या खाली थोडं सांभाळायला असतील. ओके. बट तरी मला आणि वाटतं तिलक वर्मा स्वतः नंबर 4 साठी ट्राय करतोय टीम इंडियाकडनं खेळताना सुद्धा. सो कंटिन्युइंग द सेम फॉर्मॅट कदाचित तो IPL मध्ये सुद्धा नंबर 4च्या स्पॉटसाठीच ट्राय करेल. जिथे तो कम्फर्टेबल आहे आणि तिथे तो चांगले रन्स पण बनवतो. आय मीन बट ऑब्व्हियसली त्यांचे सगळे ट्रायल अँड एरर बेसिसवरती हम्म. सुरुवातीच्या मॅचेस असणार. बरोबर. हम्म. एक जर सेटअप झालं नाही फर्स्ट मॅचमध्ये की एक्झॅक्टली तुमचं कॉम्बिनेशन काय असेल तर हम्म. डेफिनेटली ते चेंजेस करू शकतील आणि त्यानुसार त्यांचे ऑप्शन्स पण आहेत. आणि हे सगळे प्लेयर असे आहेत की ज्यांना सेट व्हायचे की काही म्हणजे रोहित शर्मा बघितलं, सूर्यकुमार, की त्यांना खूप सारे बॉल खेळून आणि सेट होऊन मग काय गरज नाही. तर ते कुठल्याही मला वाटतं पोझिशनला आले तरी तेवढंच ते तुम्हाला आउटपुट देऊ शकतात. भाई नॉट रोहितकडे बघ. 100% तर ऍटलीस्ट 90% तरी. रोहितकडे बघ, तो प्रत्येक बॉलला मारायला जाणार आहे मला वाटतं. हो. ओके. तो आणि ही प्रत्येक बॉलला मारणार आहे. तो प्रत्येक मॅच अशी खेळतो की त्याच्या आयुष्यातली शेवटची मॅच आहे. तो असा प्रकारे तो खेळतोय. येस. आणि फॉरेनर्स बद्दल बोललो तर रायन रिकल्टन, मला विल जॅक्स वाटतंय ओपन करेल. रायन रिकल्टन वन डाऊन येईल. रोहित शर्मा आहे ओपनिंगला. आणि देन तुम्हाला मिचेल सँडनरला खेळवायचंय. त्याच्यानंतर तुम्ही खेळणार हे तीन तीन फॉरेनर्स झाले आणि चौथा मे बी गुरबसला ते चान्स देतील. आणि मे बी जर ट्रेंड बॉल थोडासा आपल्याला ट्रेंड बॉलचा ट्रेंड थोडा लो दिसला तर मे बी टोपलीला चान्स मिळू शकतो. आणि असे म्हणजे सॉर्टेड आहे कारण इंडियन्स प्लेयर त्यांचे मजबूत आहेत ना, त्यामुळे त्यांना आणि फॉरेनर्स त्यांच्याकडे, त्यामुळे काय चिंता नाहीये त्यांना फॉरेनर्सला पिक. किंवा मे बी तीन तीन फॉरेनर्स आणखी एक इंडियन पण दिसू शकतो. यू नेव्हर नो. मला सो वाटतं की मिडल ऑर्डर मध्ये हार्दिक पंड्या आहे. सँटर सुद्धा हार्ड हिटिंग करतो आणि त्यासोबत विल जॅक्सला ठेवतील. सो हे 3 प्लेयर्स मध्ये जरा मिडल ऑर्डर स्ट्रॉंग करतील. आणि नंतर मग ओपन तर आपण ऑलरेडी बोललोय, रोहित, रायन रिकल्टन, तिलक आणि सूर्या हे वरती 4 प्लेयर खेळतील. ओके. ओपनिंग कॉम्बिनेशन बॉलिंगचं तर वानखडे असेल किंवा कुठेही असेल तरी ती लोक ट्रेंड बोल्ट आणि बुमरालाच खेळवतील. दीपक चहार चांगला बॉलर आहे. IPL मध्ये ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, पण ही इज प्रोन टू गेटिंग अ लॉट ऑफ इंजुरीज. सो तो जर फिट राहिला तर थर्ड सीम बॉलरचा ऑप्शन चांगला आहे. त्याचा बॅकअप रिस्टॉपली आहे. ओके. सो त्याच्यामुळे हे 3 फास्ट बॉलर आणि मग 2 स्पिनर, आपल्याकडे एक सँटनर आहे. ओके. आणि अजून एक उरतो आय थिंक तिकडे, हा खेळ काय त्याचं नाव, करण गुरबाज सॉरी किंवा सॉरी मुजीबुर रहमान. मुजीबुर रहमान किंवा करण करण. करण शर्मा. नाही, जर मुजीबुर रहमानला खेळवलं त्यांनी तर दे विल हॅव टू लेट गो विल जॅक्स और विल रायन जॅक्स. करेक्ट. रिकल्टन. तो विकेट किपर आहे. पण विल जॅक्समध्ये नको मी खेळवायला. ऑप्शन मध्ये विल जॅक्सची ऑप्शन बघत होतो जेव्हा चालू होतं. सो मुंबई वॉज रिअली आफ्टर विल जॅक्स. आणि जेव्हा विल जॅक्स त्यांच्या पाड्यात पडला दे वर रिअली हॅपी. सो बरोबर. ते एका स्ट्रॅटेजी थ्रू आलेले असणार की त्याला खेळवायचंच आहे असं मला वाटतं.
सो मला Yes. नाही वाटत दे विल बेंच हिम बाय एनी रिझन. सो ते आहे. आणि स्टील बाय होती मला वाटतं ती. विल जॅक 5.5 करोडला घेतलं त्यांनी फक्त. बरोबर. इतकं. आणि आरसीबीने सोडलं. आरसीबी साठी इतकं काही झकास पण आरसीबीनी काइंड पण ऑफ. तर आपला प्लेअर घेतला, मुंबईचा प्लेअर घेतला. कोणता? हे तो आपण डिस्कस करूयात. येस. पण ऑस्ट्रेलियन प्लेअर कोणता होता, त्याचं नाव विसरलं यार. आय विल सी. हम्म. बट स्टील बाय होतं. बार्गेन बाय ज्याला आपण म्हणतो. विल जॅक्स अमेझिंग प्लेअर. जॅक्स आहेच. आणि दीपक चहर पण मला असं वाटतं की वन ऑफ द बेस्ट बायज आहे मुंबईसाठी. कारण जसं आनंद म्हणाला त्याच्या थोडंसं ऑपोजिट मी बोलेन की जर बुमरा, बोल्ट आणि दीपक चहर हे तिघं खेळले तर ओपन करतील चहर आणि बोल्ट, आणि बुमरा मिडल ओव्हर्स आणि फायनल ओव्हर्समध्ये येईल. करेक्ट. ऍब्सोल्युटली कारण करेक्ट. स्पिन बॉलर्स आहेत आणि पॉवर प्लेमध्ये दोघांच्याही मॅक्झिमम विकेट्स आहेत. करेक्ट. तर दे आर लिथल ॲट स्टार्ट. बुमरा नो डाऊट तो कुठं पण लिथल आहे. पण हे दोघं त्यांचा यूज जर 100% करून घ्यायचा मुंबईला, तर ते त्यांना ओपन करवतील. ओपन. आणि त्यांना पाहिजेच की दीपक चहर हा सगळ्या मॅचेसमध्ये खेळावा, कारण त्याच्यावर पण त्यांनी बरीच मोठी पर्स स्पेंड केली आहे. हो. बरोबर. हो. बरं. तो दुसरा प्लेअरचं नाव टिम डेव्हिड आहे. सो टिम ओके. डेव्हिड आणि ह्याला त्यांनी इंटरचेंज केलं, विल जॅक्सला. आरसीबी आणि मुंबई. गुड. एनी मोर? एनी मोर? येस. मेन पॉइंट हा आहे मुंबई इंडियन्स बद्दल, जे मागच्या वर्षी होतं, जे सावट म्हणता येईल त्याला, की जी नजर लागली होती सगळं क्रिटिसिझममुळं, ती पूर्ण मुंबईला लागली. आणि त्याचं रिझल्ट मागच्या वर्षी पाहिलाच की कुठं फिनिश झाले ते. आणि ह्या वर्षी आय मीन वी ऑल आर सो ग्लॅड टू सी द टेबल्स टर्न टुवर्ड्स हार्दिक पांड्या, रोहित शर्मा. T20 वर्ल्ड कप झाला, मग चॅम्पियन्स ट्रॉफी, सगळीकडे तो परफॉर्मन्स, मॅच विनर. आणि आता लोकांची जी नजर असणार आहे ती पूर्ण ऑपोजिट असणार आहे कम्पेअर टू लास्ट इयर. आणि ते बघायला खूप मजा येणार आहे आताच्या मॅचेस. करेक्ट करेक्ट करेक्ट. येस. सो वी ऑल आर लुकिंग फॉरवर्ड. आपण जसं लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं तसं सेम प्रश्न विचारेल. या टीमसाठी जास्त विचारायची गरज नाही, पण काय ही टीम प्ले ऑफ साठी क्वालिफाय करेल का? 101%. डेफिनेटली आणि प्ले ऑफ फायनली ला मला काय? फायनली खेळेल असे वाटते टीम. ओके ओके. तू काय म्हणत होता निशा? फायनलचं मी सांगू नाही शकत, पण प्ले ऑफ्स नक्की खेळेल ही टीम. नाही, मी म्हणजे 100% असं म्हणतोय की प्ले ऑफ खेळेल 100%. पण मी म्हणजे प्रेडिक्ट नाही करत आहे. पण ही फायनलला जायच्या लायकीची टीम आहे. बरोबर बरं. स्टार्टिंगच्या म्हणजे सीझनच्या स्टार्टला तर ऑन पेपर येस, कारण की येस. प्ले ऑफ मध्ये काही होऊ शकतं. आणि जसा सीझन बिल्ड होतो प्रत्येक टीम त्यांची स्ट्रेंथ वाढत जाते, आणि काय काय टीम एकदम रुळावरनं घसरून जातात. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. मुंबई प्ले ऑफ क्वालिफाय करेल, आणि करेक्ट. पुढे आपण त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवू प्ले ऑफ साठी एक. प्ले ऑफ साठी, फायनलसाठी. कारण जर मुंबईने हा सीझन जिंकला तर तो कितवा सीझन असेल? 6th. 6वा असेल ना. या. रोहितने 5 6वा, जिंकून दिले. 13, 15, 17, 19, 20. आय गेस जर येस. चेक करायचं झालं 6वा हो, असेल. 6वा असेल. येस, 6वा. तर डेफिनेटली बघूयात मग काय कसा जातो सीझन. चालेल. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट टीम नाव. या टीम बद्दल म्हणजे ही टीम म्हणजे ऑप्शन मध्ये जाताना सर्वात जास्त पर्स घेऊन गेलेली होती. आणि त्यांनी फक्त 18 करोड देऊन अर्शदीपला रिटर्न केलं होतं, शशांक सिंगला रिटर्न केलं होतं, आणि आशुतोष शर्माला त्यांनी रिटर्न केलं होतं. आणि त्यांनी त्यानंतर सर्वात जास्त जे मोठा डाव जो खेळला तो खेळला त्यांच्या कॅप्टनशिप च्या प्लेअर साठी, तो म्हणजे श्रेयस अय्यर साठी. सो दे बरोबर. स्पेंड ओव्हर लाईक 26.5 करोड रुपीज जस्ट ऑन श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यर आणि त्याच्यानंतर त्यांनी
बाय द वे मला तुम्हाला एक प्रश्न युझी विचार चॅनल वरती पण स्पेंड केले चांगलं. हायेस्ट विकेट टेकर कोण आहे माहिती तुम्हाला आयपीएलचा इतिहासातला? दोघांना विचारतोय, सर्च नका करू. नाही नाही करत नाही सर्च. पण आय थिंक कुलदीपचं मागे नाव आलेलं आहे ह्याच्यासाठीच. ओके, निशांत तुझा काय गेस आहे? माझा गेस पियुष चावला होतोय, पण आय गेस तो सेकंड दॅट इज करेक्ट. ही इज अ सेकंड आणि फर्स्ट आहे युजवेंद्र चहल. हम्म. ही इज द हायेस्ट विकेट टेकर इन द हिस्ट्री ऑफ आयपीएल. हम्म. सो दे हॅव दॅट बॉलर हु इज त्यांना विकेट घेऊन देऊ शकतो मधल्या ओव्हर्समध्ये. सो त्याला 18 करोड त्यांनी दिले. अँड देन अर्शदीप सिंगच्या मागे त्यांनी 18 करोड रिटेन केलं. शशांक सिंगला जे ऍक्सिडेंटल बाय होता मागच्या सीझनचा हम्म. त्यांना, आणि तो ऍक्सिडेंटल बाय त्यांच्यासाठी इतका प्लेअर. चांगला सिद्ध झाला की बरोबर त्याला रिटेन केलं त्यांनी. म्हणजे व्हॉट अ स्टोरी दॅट गाय हॅज. बरोबर. आणि जॉश इंग्लिश आहे. त्यानंतर ना तुमच्याकडे टॉप दी ऑर्डर मला ओके वाटते. म्हणजे श्रेयस अय्यर, शशांक सिंग आणि जॉश इंग्लिश सोडून मला वरच्या टॉप ऑर्डर मध्ये इतका कोणी खास दिसत नाही. ऑफकोर्स दे हॅव ग्लेन मॅक्सवेल. प्रभसिमरन सिंग पण आय थिंक जरा हार्ड हिटिंग ऑप्शन चांगला आहे. कन्सिस्टन्सी नाही इतकी पण खेळतो. आहे तुमच्याकडे ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस पण घेतलं त्यांनी. हो 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 येस. ग्लेन मॅक्सवेल वो 4.5-5 करोडला घेतलं त्यांनी. हम्म. अगेन आरसीबीने सोडलं. हम्म. पण आयपीएल तितकं त्याचं खास राहिलेलं नाहीये जर तुम्ही बघितलं प्रिव्हियस सीझन्स. मार्कस स्टोइनिस, येस ही इज वन ऑफ द. आणि रिकी पॉन्टिंग कोच असल्यामुळे आपल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू थोडेसे दिसतातच आपल्याला. आणि रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यरचं बॉन्डिंग पण तेवढं दिल्ली कॅपिटल्स मध्ये ते जेवढं झालं होतं, आणि ते आय गेस चांगलं वर्कआउट होईल. परफॉर्मन्स दिल्ली कॅपिटल सारखा होप नाही करणार. ऑफकोर्स नॉट. आणि त्यांनी मार्को यान्सनला पण घेतलेला आहे. बरोबर. सो अनदर गुड प्लेअर. मग तुमच्याकडे त्याच्यानंतर ना खाली डाऊन दी ऑर्डर तुमच्याकडे अर्शदीप सोडून आणि युजवेंद्र चहल सोडून मला तरी इतका प्रॉमिसिंग प्लेअर बॉलर दिसत नाही. ऑफकोर्स लॉकी पण आहे. लॉकी फर्ग्युसन आहे, पण त्याचा एक टाइम होता पीक टाइमचा जेव्हा तो न्यूझीलंड आणि मला वाटतं आरसीबी कडे खेळला, मला वाटतं तेव्हा ठीकठाक त्याचं होतं. पण आता यश ठाकूर आहे, पण त्याच्याशिवाय मला इतकं काही खास त्यांच्यामध्ये दिसत नाही. आय डोंट नो व्हॉट यू गाईज आर थिंकिंग. हरप्रीत ब्रार आहे. त्यांच्याकडे 4 जे इंटरनॅशनल प्लेअर खेळतात त्याच्यापैकी मला वाटतं मार्कस स्टॉयनस खेळेल, कारण की बॉलिंग बॅटिंग दोन्ही करतो. ग्लेन मॅक्सवेलला खेळवतील. ओके, तो प्लेअर ड्रॉप नाही होणार. मार्को यान्सनला खेळवतील. हे 3 आहेत खेळणारे. त्याच्यानंतर लॉकी जर नाही चालला, पिटला गेला फॉर सम रिझन, तर मग चौथा ऑप्शन त्यांच्याकडे जॉस इंग्लिशचा आहे. ओके, जॉस इंग्लिश आय थिंक रिसेंटली तू त्याच्या ऑस्ट्रेलियाच्या परफॉर्मन्सेस बघशील ना, तर चांगला तगडा खेळतोय तो. पण आयपीएल मध्ये आता ह्या वर्षी वेट अँड वॉच बघावं लागेल कसं खेळतोय तो. व्हेरी इंटरेस्टिंग. बोल. व्हेरी इंटरेस्टिंग स्टार्ट. प्रियांश आर्या जो त्यांचा ऑलराऊंडर आहे ना, त्यांनी 6 बॉल 6 सिक्सेस मारलेले दिल्लीकडून खेळताना. म्हणजे नॉट इन आयपीएल, स्टेट लेवलची मॅच मध्ये. ओके. सो हा आयपीएलचं प्रेशर वेगळं असतं, पण ही कॅन बी इन द पॉसिबल 11. ओके. नक्कीच. मला तर पर्सनली आपले जे इंडियन्स आहेत अनकॅप्ड, ते मॅक्झिमम खेळताना बघायला खूप आवडेल, आणि त्यांचा तोड परफॉर्मन्स झालेला हेच मी होप करतो. कारण ते परफॉर्म जेव्हा करतात तेव्हा एक वेगळीच एनर्जी होऊन जाते. बरोबर. टीम कुठे पण असो. परत आपण अझमतुल्ला ओमरजाय बद्दल पण बोललं पाहिजे. त्याचे चॅम्पियन्स ट्रॉफीची सेंचुरी आणि काहीतरी 175 मारलेले. नाही, तो गुरबाज होता. नाही रे, नाही ओमरजाय होता. ओमरजाय होता. 175 त्यांनी मारलेले. ओके, त्यांचे काहीतरी 60 रनला 3 विकेट गेलेले, असं काहीतरी झालेलं. त्याच्यानंतर एक मोठी पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केली, आणि नंतर एंडला शेवटच्या 10 ओव्हरमध्ये एक्सप्लोजिव्ह बॅटिंग करून आय थिंक डिसेंट स्कोर पोहोचवलेला त्यांनी. असं आहे. सो तो पण एक चांगल्या सीझनवरनं येतोय.
हम्म. आणि इंटरनॅशनल परफॉर्मन्सेस पण त्याचे तगडे आहेत. सो त्याच्याकडे सुद्धा लक्ष असेल. सो त्यांच्याकडे तोही एक इंटरनॅशनल प्लेअरचा ऑप्शन आहे. सो करेक्ट. ओव्हरऑल आय थिंक डिसेंट स्क्वॉड ओके आहे. पण टीम आहे. पंजाब काय माहिती, पंजाबगिरी करते शेवटी. म्हणजे ते त्यांचा दरवेळेचा इतिहास तोच आहे की हा, ते काय करतात, एक दोनच प्लेअर रिटेन करतात आणि पूर्ण पूर्ण मोठी स्क्वॉड पर्स शफल होतो अमाऊंट घेऊन पूर्ण. जातात. हो. आणि स्टार प्लेयर्स असतात, पण मग तेच असतं की ऑन पेपर दिसताना स्क्वॉड चकाचक दिसतो, हम्म. पण परफॉर्मन्सेस से अ डिफरंट स्टोरी. हो हो हो. लास्ट सीझन जो चांगला गेलाय तो लक्षात राहतो मिलर आणि मॅक्सवेलमुळे. बरोबर. येस, अमेझिंग तो सीझन होता. त्यानंतर 3 मॅच त्याचा मध्ये तर 90-95 असं स्कोर केला होता ग्लेन मॅक्सवेल. बरोबर. बरोबर. तो सीझन आणि खूप भारी होता. आणि मला वाटतं काही कारणाने ना त्यांचे सर्व मॅचेस पंजाबमध्ये नाही होत, त्याचाही एक त्यांना थोडासा गैरफायदा होतो. कारण की जर पंजाबची विकेट बघशील ना तर फ्लॅट आहे, बाउन्सी आहे, ओके, हाय स्कोरिंग आहे. पण नंतर जर का ती लोक जेव्हा इकडे जातात, कोणतं दुसरं ग्राउंड ते, अरे होल्ड ऑन, मी नाव विसरलो. असो, XYZ. हा, गिव्ह मी 1 सेकंड. हम्म. HPCAचा धर्मशालाचा. हम्म. हो, हम्म. थोडा ब्रेन लॅग झाला माझा, पण ठीक आहे. हा, धर्मशालाचा ग्राउंड झाला ना तर तिकडची थोडी आउटफील्ड स्लो आहे किंचित. पिचेस बाउन्सी नक्की आहेत, पण थोडे आउटफील्ड स्लो असल्यामुळे त्यांचं सारखं व्हेरिएशन येतं. सो ते एक जर एकाच होम ग्राउंडवर खेळले तर कदाचित फायदा होईल, पण त्या IPL ला थोडे नवीन व्हेन्यूजवर व्हेंचर आउट करायचंय. सो हम्म. त्याच्यामुळे ती लोक, तिकडच्या लोकांना पण IPLचे टेस्ट देण्यासाठी, हम्म. ओके, पंजाब क्रिकेट त्यांचं एक सेकंड बेस बनलाय असं. ओके हम्म. ओके. ठीक आहे, ठीक आहे. ओव्हरऑल ओके टीम आहे. काय वाटतंय? मला तरी नाही एवढी अपेक्षा. आय डोंट थिंक मला सो पण ते. प्ले ऑफची अपेक्षा नाहीये. आता इट रिअली डिपेंड्स की बाकीचे टीम किती खराब खेळत आहेत. दॅट विल डिसाइड पंजाबची फेट. आणि दुसरी गोष्ट हे पण आहे की इट विल बी टफ. 5व्या-6व्या पोझिशनसाठी फाईट करू शकतात आणि मग नंतर तेच क्लोजर टू द एंड ऑफ द सीझन, शेवटच्या 3-4 मॅचेस काही काही करू शकतो. म्हणजे इट कॅन टॉपल द टेबल, यु नो. मला असं वाटतं की त्यांच्याकडे नक्कीच आपण जे नावं एक्सपेक्ट करतो मोठे मोठे तेवढे दिसत नाहीये. ऑन पेपर पण तेवढे स्ट्रॉंग वाटत नाहीये. पण त्यांच्याकडं एक चांगली टीम आहे. म्हणजे बॉलिंग युनिट पण जर पाहिली आपण तर इंडियन बॉलर्समध्ये अर्शदीप झालाच. परत कुलदीप सेन एक आहे, तो एक चांगला बॉलर आहे. बरोबर. करेक्ट. यश ठाकूर पण एक चांगला बॉलर आहे. परत आय गेस वैशाख विजयकुमार लास्ट इयर RCB कडून होता, इफ आय एम नॉट रॉंग. ठीक आहे, एनिवे हो, बॉलिंग युनिट चांगली आहे त्यांची. परत ऑलराऊंडर्स पण चांगले, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल. तर आय हो. थिंक, आय मीन, जर त्यांना स्टार्ट चांगला मिळाला, कारण अशा टीमला स्टार्ट खूप गरजेचा असतो. मुंबई सारख्या टीमला स्टार्ट जरी खराब मिळाला तरी ती कमबॅक करू शकते. करेक्ट. पण या टीमला जर स्टार्ट मिळाला तर यू नेव्हर नो. बरोबर. Absolutely. And we hope they will have a great season. हम्म. अजून अजून Moving. अजून अजून एक प्लेअर ज्याची थोडी नॅशनल सर्किट आणि गेल्या वर्षीच्या IPL सर्किटमध्ये पण घोषणा होत होती, यश ठाकूरची. हो. ओके, सो तो पण एक आहे आपण अपकमिंग प्लेअर. सो त्याच्याकडे पण थोडी अपेक्षा आहेत. बरोबर. हम्म. So moving on to the Pink Army, राजस्थान रॉयल्स. ही टीम मला आवडते, मी खरं सांगतो. आणि हे हे नक्कीच ह्यांचं प्रत्येक सीझन एक वेगळं असतं आणि चांगलं असतं, मी म्हणतो. म्हणजे त्यांचं न्यूझीलंड सारखं होतं कधी ना कधी, की क्वालिफायर पर्यंत खेळतात, सेमीफायनल. मला वाटतं पहिलं सीझन सोडून ते एकदा दोनदा फायनललाही गेले, पण तितकं काय त्यांचं ट्रॉफी कधी हातात आली नाही त्यांच्या. तर ह्या वर्षी जर पहिल्याच सीझनला आली फक्त. पहिल्या सीझनला आली तेच. त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर एक एक फायनल खेळले आय गेस, ते त्याच्यामध्ये हारले. बरोबर. आणि टीम यंगस्टर्सचा भडीमार असतो, कारण जेव्हा तुमच्याकडे कोच असतो राहुल द्रविड सारखा, हम्म. तुम्ही मग यंगस्टर्स बघायला मिळतात. त्यांच्याकडे यंगेस्ट प्लेअर इन द IPL हिस्ट्री आहे, वैभव सूर्यवंशी. हम्म. 14 वर्षाचं पोरग येते.
आणि बॅटिंग लाईनअप यंगस्टर्सची आहे, ऑलराऊंडर्स तुमच्याकडे यंगस्टर्स आहेत, बॉलर्स पण तुमच्याकडे मोस्टली यंगस्टर्स आहेत. बरोबर. मला इकडे बॅटिंगचा इतका कन्सर्न वाटत नाहीये, पण मला कन्सर्न आहे त्यांचा बॉलिंगचा आणि ऑलराऊंडरचा. जर तुम्ही बघितलं ऑलराऊंडर्स त्यांच्याकडे दोनच दोनच आहेत. आहेत. नितीश राणा आय वोंट कन्सिडर ॲज ये नाही ऑलराऊंडर, नाहीच आहे बट तो युजवेल ऑलराऊंडर नाहीच आहे. हो इज अ ही बॅट्समॅन प्रायमरली आणि तो बॉल टाकू हो. शकतो. सो तेच यशस्वी जायस्वाल आणि नितीश राणा ओपनिंग करताना दिसेल, बिकॉज नितीश राणाने आपण बघितलेलं ओपनिंग KKR साठी केलेली आहे इतके वर्ष. त्याच्यानंतर संजू त्यांनी सॅमसन नाही भाई ओपन विसरला संजू तो. सॅमसन वन डाऊन येतो. सो यशस्वी जायस्वाल, नितीश राणाला जर तुम्हाला खेळवायचं, नितीश राणा विल बी इन युअर ओपनिंग स्क्वॉड. हम्म, संजू सॅमसन विल डू वन डाऊन. हम्म. आणि मग तुमच्याकडे रियान पराग, ध्रुव शिमरन जुरेल एटमायर आहे आहे, ध्रुव आणि जुरेल आहे. बरोबर. सो तसं होऊ शकतं. हम्म, आणि तुमच्याकडे जर बॉलर्स बघितलं तर जोफ्रा आर्चर हा आत्ताच इंजुरी थ्रू बाहेर आलेला आहे. हम्म, ॲज लॉंग एज तो फिट राहतोय पूर्ण सीझन, हम्म. सो ही कॅन बी रिअली यु नो की प्लेअर फॉर देम. आणि बरोबर. संदीप शर्माला त्यांनी बॅक केलेलं आहे. त्याच्यानंतर ना तुषार देशपांडे, जो फॅन्टॅस्टिक सीझन राहिलं त्याचं चेन्नईसाठी. करेक्ट. गेल्या वर्षी गेल्या वर्षी की 23ला, मागच्या वर्षी तो आय गेस दिल्लीमध्ये होता, आय थिंक, की चेन्नईमध्ये होता, आय डोंट रिमेंबर. गेल्या वर्षी पण चेन्नईला होता आय थिंक. चेन्नईला होता, ओके. सो ही हॅड अ ग्रेट सीझन. अँड देन यू हॅव संदीप शर्मा महेश आहे. तीक्ष्ण पण आहे. ही इज अ संदीप शर्मा आहे भाई, प्रूव्हन आहे IPL. संदीप शर्मा, हा मी बोललो संदीप शर्मा बद्दल. आणि देन तुमच्याकडे आहे महेश तीक्ष्ण पण आहे, आणि हसरंगा सुद्धा आहे. बरोबर. सो आणि त्यांच्याकडे कोच राहुल द्रविड सारखा कोच आहे, आणि आय गेस संगकारा सुद्धा कोच आहे त्यांचा. ओके. आय थिंक सो, आय एम नॉट 100%. हा आहे, संगकारा इज ऑल्सो कोच. सो मला ही प्रॉमिसिंग टीम तर वाटते. आय डोंट नो व्हॉट यू गाईज थिंक, पण तेवढी नक्कीच ही टीम स्ट्रॉंग आपल्याला सरप्राईज करेल. सरप्राईज करेलच. मला तेवढी स्ट्रॉंग टीम ही वाटत नाही. त्यांच्याकडं बॉलिंग युनिट तर दिसतीये, पण आपण म्हणू नाही शकत आता कॉन्फिडेंटली. ऍटलीस्ट मी नाही म्हणू शकत आहे की परफॉर्मन्स त्यांचा चांगला होईल खूप म्हणून. एक असा आय डोंट लीड बॉलर नाही वाटत आहे ना, म्हणजे लीड बॉलर नाही. हम्म. आणि बॉलिंग युनिट पण जर म्हणायला झाली तर असे 5 बॉलर मी पिक नाही करू शकत आहे. आकाश माधवल पण आहे यांच्याकडे, जो मुंबईकडून होता लास्ट इयर. ही इज अ करेक्ट. गुड आय मीन ऑल ऑफ देम आर गुड बॉलर्स, बट असं आपण बॅक नाही करू शकत आता करेक्ट. जर टीम म्हणायचं तर, की फर्स्ट 11 मध्ये कोण खेळतील. संदीप शर्मा डेफिनेटली खेळेल. बाकीचे हो. कोण 4 असतील आणि ते कॉम्बिनेशन कसं बसवत आहेत फॉरेन प्लेयर्स आणि इंडियन प्लेयर्सचं, ते एक आपल्याला बघावं लागेल. कारण मला बॅट्समन मला मला वाटतं यशस्वी जयस्वाल खूप मोठा सीझन असणार त्याआधी. रियान परागसाठी खूप मोठा सीझन असणार आहे. हम्म. आणि ध्रुव जुरेलसाठी डिफरंट रिझनसाठी त्याला कमबॅक करण्यासाठी आणि इंडियन सिलेक्टर्सच्या नजरेत राहण्यासाठी एक इम्पॉर्टंट सीझन असणार आहे. ओके. बाकी बघायला गेलं तर बॅटिंग साईड 90% इंडियन्स आहेत. ओके. शमिरान हायटमारला खेळवतील कारण की तो मोठे शॉट मारायला हेल्प करतो मिडल ऑर्डरमध्ये. आणि बॉलिंग जसा साहिल म्हणाला, बॉलिंगच त्यांचं कॉम्बिनेशन तिकडे नीट ठरवणं गरजेचं आहे. हो. जॉफ्राला खेळवतील, पण मला वाटतं जॉफ्रा पिटणार आहे यावर्षी IPL मध्ये. इंडियन फ्लॅट ट्रॅक्स वरती नाही चालत तो. मला फक्त एका नावामुळे या टीमला बॅक करावं वाटतं. हम्म. नाव जर तुम्ही सांगू शकलेस तर. संजू सॅमसन. नाही. राहुल द्रविड. नेम इज राहुल द्रविड, द वॉल. Yes. Wall is behind this team, so you never know. येस, ही मला तरी म्हणजे आतून विश्वास किंवा एक थोडीशी फिलिंग आहे की हम्म. क्वालिफायर ही टीम खेळेल. माझी माझी ही टीम नाही आहे. मी कधी या टीमला सपोर्ट करत नाही, पण ही टीम नीट चांगली परफॉर्म करो अशी वाटते. म्हणजे ही म्हणतात ना की नो वन हेट्स राजस्थान रॉयल्स, असं आहे ते. त्यांची हा, फेवरेट कधी टीम जरी नसली क्रिटिसिझम ना मध्ये आपण तरी बघितलीच नाही टीम ती. बरोबर बरोबर असं आहे. कुणी मोस्ट ऑफ पोर द आहेत टीम बेसिकली. आपण क्रिटिसिझम मध्ये बघितल्या. गुजरात बघितली, दिल्ली बघितली, चेन्नई बरोबर. तर आहे, मुंबई आहे, नाही, RCB सर्वात मॅच मोठी. मॅच हा, फिक्सिंग राजस्थान रॉयल मध्ये झालं होतं.
ते पण क्रिटिसिझम तू जर बघितलं ना, सर्वात जास्त चेन्नईला झालं. राजस्थानला तितकं झालं नाही. आजही होतं. राजस्थानचं कोणी नावही घेत नाही. पण चेन्नईचं नाव लोक म्हणजे काय असतं ना, ज्याच्याकडे जिनके घर शीशे के होते ना, त्या टाईपचा तो हे काय म्हणतो बघ त्याला तर बघ, ते. तू म्हणतोस राजस्थान रॉयल्स सोबत सर्वात मोठं फिक्सिंगचं झालं, तो हम्म. चेन्नईचा म्हणतोय. आरसीबीचा ओनर पळून गेला. ओके, सगळ्यांच्या स्टोरीज आहेत आपल्या. ओके, वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. त्यावर वेगळा एपिसोड होईल आपला, तो नंतर त्याचा बोलू. एक ऍक्च्युअली आपण जर करूयात, जर Criticism. प्रेक्षकांनी आपल्याला सांगितलं की हा की बाबा करूयात, मग आपण करू शकतो त्याच्यावर एक. आणि Let's talk. तशा एपिसोड्सला जर तुमची पसंती असेल तर व्ह्युअर्सला मी सांगतोय की नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा Yes. आम्हाला मेल करू शकतात. तुम्ही Yes. इंस्टाग्रामवर मेसेज करू शकतात की तुम्ही तेच. इच्छुक आहात तशा काही एपिसोड्सला जॉईन करायला. तर Yes. नक्कीच आम्ही तुमच्यासोबत एपिसोड करायला आनंदी असू. Correct. क्रिकेटच्या इनसाइडर अशा अनेक स्टोरीज आहेत, नक्की आम्ही शेअर करू, मजा येईल. Insider stories मजा येईल. स्कॅन्डल्स पासून सगळं आपण बोलू शकतो, किंवा इंडिया पाकिस्तान इट सेल्फ त्याच्यावरही बोलू शकतो. पण लेट्स फोकस ऑन दिस टुडे. लेट्स मूव्ह ऑन टू द मोस्ट ट्रेंडिंग टॉपिक असतो दरवर्षी ऑप्शन नंतर किंवा ऑप्शनच्या आधी या टीम बद्दल क्रिटिसाइज करायचा, बोलायचा, प्रेस करायचा, म्हणजे हा हॉट टॉपिक मध्ये असते ही टीम नेहमी. मी गोष्ट करतोय रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची. ई साला कप नाम म्हणजे दे. ही साला कप नाम दे. इस साल कप नाम बट दे. मी एक सांगतो, मी ह्यांच्यासारखी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सारखी फॅन फॉलोईंग किंवा फॅन बेस, त्यांचा फॅनची लॉयल फॅनशिप जो बेस आहे ना, मी कुठल्याच टीमचा नाही भेटला. इवन दो आय एम सपोर्टर ऑफ चेन्नई, त्यांच्यासारखा फॅन बेस मला तरी नाही वाटत कुठल्या टीमचा आहे, कुठल्या फ्रँचायझी. आहे. माझ्या टीमचा पण फॅन बेस चांगला आहे, मुंबईचा पण तुझी फॅन कुठली बेस टीम तू चांगला आहे. सांगितलंच नाही. मित्रा, मुंबई आहे मित्रा. आता मुंबई आहे, सांगायचं पण त्यांना सांगितलं नाही तू काही. हा नाही, त्यांनी सांगितलं मुंबईच्या नाही. बोलला नाही काय की टीम मला माझ्या टीमची नजर नाही लावायची आहे. सो अच्छा, तेव्हा तू शांत होता म्हणून. आताच एवढं ट्रॉफी जिंकू दे, मग मी बोलीन. ओके, ओके ओके, ठीक आहे देखते. जास्त हाईप नाही करायची. ओके, प्लेयर्स चांगले आहेत, माहिती आहे, जिंकू दे 25 त्यांना. तारखेला बोलू, 25 तारखेला मॅच झाल्यावर बोलू. 25 तारखेला CSK वर्सेस MI. ठीक आहे, मी बोलीन, तू ऐक. कसंही. आणि मी बघेन. काय 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 मी बघेन. बघायची Post भूमिका. करू आणि डिबेट करू आपण व्यवस्थित. चालेल ना. नक्की. चालेल. बरं, या टीमचं जर बोलायचं तर हम्म. माझी अशी बोल. पूर्ण इच्छा आहे आतून की प्रत्येक प्लेअरनी 100% देऊन ही ट्रॉफी जिंकावी आणि ती विराट कोहलीच्या हातात. ही डिझर्व्स अ ट्रॉफी, IPL ट्रॉफी. कारण म्हणजे तो एकटा किती वर्ष तुम्हाला तारणार आहे या टीमला. बरोबर. स्टेप अप अँड आय थिंक दीज आर द प्लेयर्स. आता नावं सगळे आपण जर पाहिली, सुरुवात केली कॅप्टन, त्यांचा नवीन कॅप्टन रजत पाटीदार पासून त्यांचे बॉलिंग युनिट पर्यंत. भुवनेश्वर कुमार आता बॉलिंग युनिट मध्ये आहे. आय डोंट थिंक की दे कॅन आस्क फॉर एनिथिंग एल्स. मला वाटतं ह्या टीम बद्दल बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. की भुवनेश्वर कुमार, ज्याचं इतकं सीझन तितकं चांगलं राहिलेलं नाहीये प्रिव्हियस, आपण जर बघितलं, त्याच्या मागे तुम्ही 12.5 कोटी खर्च केले आहे. नाही, पण ना मला वाटतं तो मागे इंजुरी मधनं सारखा येत जात होता. इंजुरी, आता तो काइंड ऑफ स्टेबल आहे. आणि आय एम नॉट टॉकिंग अबाउट एंटायरली अबाउट परफॉर्मन्स, त्याच्याबद्दलही बोलतोय मी. आणि तुम्ही मोहम्मद सिराज, आय गेस 14 करोड मध्ये पण तुम्ही त्याला रिटेन करू शकले असते त्या स्लॅब मध्ये. तर दॅट वॉज तो एक मला एक त्यांचा एक विचित्र निर्णय वाटला. कदाचित त्यांच्याकडे त्यांना ना फास्ट बॉलरचं कॉम्बिनेशन ऑलरेडी त्यांचं ठरलेलं असेल. कारण की बघ, जॉस हेझलवूड आहे त्यांच्याकडे, भुवी आहे आणि एनगिडी आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे 3 सीमर्स ऑलरेडी इतके चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर मग कदाचित त्यांच्याकडे बॅकअप म्हणून यश दयाल आहे, नुवान तुसारा आहे. यश दयाल विल बी इन प्लेइंग 11 फॉर शुअर. प्लेइंग 11 असणार. एक्झॅक्टली. ही इज नॉट अ त्याच्यामुळे हो.
आणि मग मोहित राठी आहे. त्या केसमध्ये मग कदाचित अजून एक फ्रंटलाईन बॉलर आणला तर कदाचित मग इट डझंट मेक सेन्स, म्हणून मग त्यांनी मग दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केली असेल. ओके. एनगिडे आहे त्यांच्याकडे. हो. ही इज ओव्हरऑल ऑल्सो स्क्वॉड बघितला ना, स्क्वॉड बघितला, एक्सपिरियन्स स्क्वॉड आहे. हो एक्सपिरियन्स स्क्वॉड आहे आणि ना वेल बॅलन्स्ड आहे आणि गुड कॉम्बिनेशन ऑफ काइंड ऑफ एक्सपिरियन्स प्लस यंगस्टर्स. देवदत्त पडिक्कल नीड्स टू मेक अ मार्क. ओके. त्याचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये इतका काही खास परफॉर्मन्स नव्हता. ही हॅज टू लिफ्ट हिमसेल्फ अप. मस्त चान्स हो. आहे IPL. त्याच्यानंतर बघायला गेलं लिएम लिव्हिंगस्टन, इंडिया सिरीज एकदम फ्लॉप गेला तो जेव्हा तो आला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी काही खास नाही राहिली. ओके ओके परफॉर्मन्सेस होते मध्ये मध्ये. सो नीड्स टू मेक अ बिग मार्क, कारण की तो एक मोठं नाव आहे T20च्या फॉर्मॅटमध्ये. हॅज टू स्टेप अप. टिम डेव्हिड जो मुंबईमध्ये गेल्या वर्षी इतका नाही चालला, RCB खूप खुश होती त्याला घ्यायला. ओके. हो. हॅज टू मेक अ मार्क. त्यानंतर कृणाल पांड्या प्रूव्हन आहे IPL मध्ये. ओके. लोक त्याला Absolutely. रेट करत म्हणजे नाही, त्याला खूप क्रिटिसिझम मिळतं कृणाल हो पांड्याला, पण प्रूव्हन आहे, तो पण ही हँडफुल रन्स करतो. प्रूव्हन. आणि मला वाटतं दॅट वॉज अ स्टील बाय फॉर देम, म्हणजे बरोबर बार्गेन बाय. 5.75 करोड्सला त्याला घेतलेलं आहे कृणाल पांड्याला. बरोबर. आणि बॅटिंग करू शकतो तो, बॉलिंग आणि सर्वात कमी इकॉनॉमी असलेला ऑलराऊंडर आहे तो, वन ऑफ द. त्याची बरोबर. इकॉनॉमी 8च्या कमी, म्हणजे 8 म्हणजे इज व्हेरी गुड इकॉनॉमी इन T20. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि सो त्याच्यामुळे ओव्हरऑल बॅलन्स टीम आहे आणि ग्रेट ग्रेट रिझन की दे कॅन पुश फॉर द ट्रॉफी. ओके. एव्हरी इयर आपण बोलतो, पण तेच असतं. मला वाटतं की त्यांनी जर ना स्टार्ट ऑफ द सीझनला जर का परफॉर्मन्सेस चांगले काढून पॉइंट्स मेंटेन ठेवले ना आणि प्ले ऑफसाठी त्यांचं टार्गेट इझी केलं, तर मग दिस इज अ टीम टू लुक आउट फॉर. ओके. नक्कीच ह्या मी पण टीमचं. या टीमला पाहतो. आणि अजून एका प्लेअर बद्दल जर बोलायचं झालं तर सुयश शर्मा हा एक की प्लेअर त्यांचा ठरू शकतो, जो KKR कडून होता लास्ट इयर. हो. ओके. इज गुड लेग स्पिनर आणि मी त्याला पाहतोय की एक क्रुशियल पार्ट तो प्ले करेल त्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये. हो. सो फॉरेनर्स कोण वाटतं तुम्हाला खेळेल? जॉश फॉरेनर्स हेझलवूड खेळतील. ओके. एनगिडीला खेळवतील, ओके. फिल सॉल्टला खेळवतील आणि लिव्हिंगस्टन किंवा टिम डेव्हिड दोघांपैकी एक खेळवतील. सो लियाम लिव्हिंगस्टन जो आहे तो ऑलराऊंडर म्हणून आला होता आपला ह्याच्यामध्ये, जसं मी म्हटलं. आणि टीम डेव्हिड आणि ह्याच्या दोघांमध्ये जर तुम्हाला चूज करायचं असेल तर मी नक्कीच टीम डेव्हिडच्या मागे जाईल, इफ आय एम RCB सिलेक्टर. आणि जेकब बेथेल जो होता त्याच्यासाठी त्यांनी खूप आटापिटा केला त्याला घेण्यासाठी ऑप्शन मध्ये. सो इतका आटापिटा करून जर त्याला बेंचवर बसवणार असतील तर देर इज नो पॉइंट. तर मला वाटतं तो संभाव्य प्लेइंग 11 आणि संभाव्य 4 फॉरेनर्स पैकी एक असेल. आणि जसं मी मगाशी म्हटलं की RCB नेहमीच फॉरेनर्सच्या मागे खूप धावताना दिसते आपल्याला ऑप्शन्स मध्ये. फॉरेन प्लेयर्सवर खूप डिपेंडेंट असते टीम. त्यामुळे त्यांच्यासाठी ते सिलेक्शन थोडंसं टफ जाईल मला वाटतंय. चांगले प्लेयर दिसतात ओव्हरऑल क्वालिफायर. आपण सगळ्याबद्दल बोललो, त्यांच्या थोडं कॅप्टन बद्दल पण बोला प्लीज कोणीतरी. कॅप्टन बद्दल जर कॅप्टन बोलायचं बद्दल झालं सो मी एकच बोलेल की जेव्हा ऑप्शन झालं की मोस्ट प्रॉब्ली असं होतं की आता ओके दॅट्स इट, वी गोना सी विराट कोहली बॅक. तेच अग्रेशन कॅप्टनशिपचं दिसेल. आणि मी मनापासून, जरी मी RCB ला सपोर्ट नाही करतो, मी थोडासा खुश होतो. आणि जेव्हा मग रजत पाटीदारचं नाव आलं, आय वॉज नॉट कम्प्लिटली सरप्राईज बिकॉज त्याचा इतक्या म्हणजे दिल्लीसाठी आय गेस ही इज अ कॅप्टन ऑफ दिल्ली. आय थिंक सो, आय एम नॉट कम्प्लिटली शुअर. त्यांनी कॅप्टनशिप केलेली आहे प्रिव्हियसली. सो इतका सरप्राईज नव्हतं, पण रजत पाटीदारला त्यांनी बॅक केलंय कारण त्यांना फ्युचरचाही विचार करायचा आहे की त्यांना असा एक बॅट्समन हवा आहे किंवा सॉरी एक प्लेअर हवा आहे की जो पुढचे 5, 6, 7, 8 वर्ष जितके काय असेल होपफुली तो त्यांच्यासाठी कॅप्टन करू शकेल. आणि विराट कोहली इज ऍट दी थोडस आता
काय म्हणतात त्याला, उत्तरार्धाकडे आहे. सो त्यामुळे निशांत काहीतरी बोलतोस. त्यांचं म्हणजे कॅप्टनचं तू जे म्हणालास की हम्म, फ्युचरच्या दृष्टीने सिलेक्शन केलेलं आहे, तर ते हम्म, आहे बरोबर सिलेक्शन, कारण त्यांना एका कॅप्टनच्या भोवती टीम बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. हा हम्म. हम्म, सीझन जाऊ पण नेक्स्ट सीझनसाठी त्यांनी हा डिसिजन घेतलाय. आणि जर आपण थोडं मागे गेलो डिस्कशनमध्ये टिम डेव्हिड आणि लियाम लिव्हिंगस्टन वरून, तर त्यांच्या टीम कॉम्बिनेशनकडे पाहता मी ह्या दोघांना खेळवेन आणि बाकी दोघं हम्म, असतील फिल सॉल्ट आणि जॉश हेझलवूड. हम्म. कारण त्यांना एनगीडी नाही. एनगीडी नाही. एनगीडीला ओके. मी आता बघत नाहीये. कारण त्यांचं बॅटिंगचं जे आहे कॉम्बिनेशन ते मिडल ओव्हर्समध्ये आणि स्लॉग ओव्हर्समध्ये वर्क व्हायला या दोघांची त्यांना गरज पडेल, टीम डेव्हिड आणि लियाम सॉरी, लिव्हिंग. जस्ट अ करेक्शन माझं. रजत पाटीदार मध्य प्रदेशचा कॅप्टन आहे, म्हणजे होता. ओके. हम्म. ओके. मी सहमत आहे निशांतच्या मुद्द्याला की एनगीडी माइट नॉट बी इन अ प्लेइंग 11 हम्म. किंवा टीम डेव्हिड, जॅक बेथल, लियाम लिव्हिंगस्टन ह्या तिघांपैकी दोन. वरती फिलिप सॉल्टला जर खेळलो तर फिलिप हम्म. सॉल्ट, जितेश शर्मा, कारण त्यांच्याकडे दोनच विकेट किपिंग ऑप्शन आहे, इधर जितेश शर्मा, फिल सॉल्ट. हम्म. सो जर खाली तुम्हाला जर कुणाला पिक करायचंय फॉरेनर्स पैकी हम्म. एक एक्स्ट्रा ह्या तिघांव्यतिरिक्त, कारण जॉश हेझलवूड तर 100% आपल्याला दिसेल. तर मग ह्या पाच पैकी जर तुम्हाला चार खेळवायचे तर मग तुम्हाला फिल सॉल्टला ड्रॉप करावं लागेल आणि जितेश शर्माला विकेट किपिंग मध्ये आपल्याला त्यांना पिक करावं लागेल. सो ते थोडंसं चॅलेंज असणार त्यांच्यासाठी. नक्कीच. तर या टीम बद्दल अजून कुठलं काही मुद्दा राहतोय बोलायचा? नक्कीच ही प्लेऑफसाठी क्वालिफाय करणारी टीम आहे, पण मला वाटतं की त्यांनी हे सीझन ना स्टार्ट करावं एकदम स्ट्रॉंग फुटवर. स्टार्टिंगच्या क्रुशल मॅचेसमध्ये पॉइंट्स जिंकावे, जेणेकरून ना टुवर्ड्स द एंड ऑफ द सीझन त्यांच्यावर प्रेशर नसलं पाहिजे, अरे प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं पाहिजे. जे गेल्या सीझन बरोबर. झालं त्यांना काहीतरी स्ट्रेट 9 मॅचेस जिंकायला पाहिजे होत्या प्लेऑफसाठी. असे मग हम्म. प्लेऑफमध्ये ते क्वालिफाय झाले सुद्धा, दॅट वॉज अ रेकॉर्ड इन इट सेल्फ. हो, हो. आणि मग नंतर मग असं झालं की अरे प्लेऑफमध्ये ते बाहेर गेले. ते थोडं डिसअपॉइंटिंग होतं. सो ते उगेच अननेसरी प्रेशर न घेता यु नो स्टार्ट स्ट्रॉंग, प्लेऑफसाठी इझी पडेल आणि नंतर मग ते स्ट्रेंथ गॅदर करून तिकडे, कारण की ऑन पेपर पण चांगली टीम आहे आणि खूप अपेक्षा आहेत खूप लोकांना या टीमकडनं, असं आहे. हम्म. मला नक्कीच एका ऑन. प्लेअर बद्दल बोलायचं आहे, यश दयाल. हम्म. जे रिंकू सिंगने त्याला 5 सिक्सेस मारले. हम्म. म्हणजे त्यांनी एका पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं की इतकं क्रिटिसिझम की लहान लहान मुले पण त्याच्या घराच्या तिथे जाऊन की 5 छक्के मारे, 5 छक्के मारे इसको ऐसे. हम्म. आणि दॅट आफ्टर दॅट असं, म्हणजे आय विल रिअली अप्रिशिएट आरसीबी की त्याला रिटर्न केलं त्यांनी, हम्म. की त्यांनी ते पोटेन्शियल बघितलं, ते टॅलेंट बघितलं हम्म. आणि तो रिटेन्शन. आणि मला त्याच्याकडून ऍज अ पर्सन मला खूप अपेक्षा आहे की त्यांनी हम्म. प्रूव्ह करावं त्याच्या स्वतःला. नक्कीच त्यांनी लास्ट इयर पण प्रूव्ह केलं आणि आय हो, डोंट थिंक सो लास्ट इयर केलं. लास्ट इयर केलं आणि आय डोंट थिंक सो की वन ओव्हर विल डिसाइड द फेट ऑफ हिज करिअर. करेक्ट. जर आपण पाहिलं स्टुअर्ट ब्रॉड, तर तो 2007 6 मध्येच 6 संपला. त्यांनी आज बरोबर, 600च्या वर विकेट घेतल्या आहेत अँड ही इज वन ऑफ द बरोबर. बेस्ट टेस्ट बॉलर्स. हम्म. तर म्हणजे मी इंडियन त्याला मी इंडियन मी प्लेयर्स. त्याला पर्सनली इतकं हायली रेट करत नाही. ही इज अ ओके बॉलर, पण बघूया. तुम्ही म्हणताय तर आय विल नाही, मागचं सीझनचं अप्रिशिएट हे बघ. युअर ओपिनियन. हे बघ, मला एक सांग, जेव्हापासून तो रूल आलेला आहे ना, कुठला रूल, मला इम्पॅक्ट. क्विक इम्पॅक्ट प्लेअरचा रूल जो आलेला आहे, इम्पॅक्ट सो प्लेअरचा, ते हा. काय होतं, तुम्ही एक एक्स्ट्रा बॅट्समन खेळवता नेहमी. हम्म. आणि त्याच्यामुळे गेल्या सीझनला आपण जर बघितलं तर स्कोर्स 250, 300च्या जवळ, 280, 270 काही होत होते. म्हणजे त्याला काही अर्थच नव्हता. आणि जो नवीन फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा पण रूल आहे, म्हणजे हम्म. सचिन तेंडुलकरच्या काळात वेगळे होते, आता तुमच्या ह्या मॉडर्न इरामध्ये थोडे वेगळे. तर बॅट्समन साठी खूप इझी आहे. त्यामुळे आयपीएल मुळे एखाद्या प्लेअरला जज करणं, म्हणजे आय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट यश दयाल, एनी अदर प्लेअर, हम्म. की
तितकं मला व्हॅलिड वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे यश दयाल बद्दल जर बोललं, तू म्हणला हम्म, ओके बॉलर आहे, त्यांनी मागचं सीझन प्रूव्ह केलेलं आहे. हम्म. आणि जसं निशांत बोलला की एक ओव्हर त्याचं हे नाही करू शकत. नाही, मी त्या पर्टिक्युलर ओव्हरसाठी नाही, पण हम्म, ओव्हरऑल म्हणतोय. कारण की हम्म, मी कोणत्याही एका चांगल्या बॉलरला बघतो ना, जो यंग हम्म, आणि अपकमिंग आहे, मी हम्म. इव्हेंच्युअली त्याला इंडिया जर्सी घालताना बघतो. सो हो, त्या दृष्टिकोनाने बघायला गेलं ना, तर बरोबर. तेवढा तसं म्हणतो. इम्प्रेसिव्ह नाही नक्कीच. करेक्ट करेक्ट. एक्झॅक्टली. यू कॅन से दॅट, यू कॅन से दॅट, ऍब्सोल्युटली. बट दे डू हॅव अ गुड बॉलिंग लाईनअप येस, 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 येस. लेड बाय भुवनेश्वर कुमार आणि जॉश हेझलवूड. त्यांच्याकडे एक चांगलं पॅकेज आहे. कन्सिडरिंग भुवनेश्वर कुमार एव्हरी मॅच खेळेल, तो एक ऍज अ लीडर, बॉलिंग टीम युनिटचा लीडर म्हणून मला त्याला बघायला आवडेल. आणि ही विल लीड दॅट. आणि एकंदरीत मला उत्तम टीम दिसतीये जी क्वालिफायर्स, प्ले ऑफ्स पर्यंत जाईल. माझा विश्वास आहे थोडाफार. ठीक है, तो फिर इस साल कप नाम दे कदाचित. 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 ही कंसामध्ये. हम्म, Moving अँड on. देन हम्म, बट जस्ट आता मुद्द्याला हात घातला म्हणून म्हणतोय की काय तुम्हाला काय वाटतं, जो इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे, हम्म. तुमचं दोघांचं मत काय? आय डोंट थिंक तो रूल असायला पाहिजे, टू बी ऑनेस्ट. करेक्ट. बघ, काढून टाक. क्रिकेटिंग पर्स्पेक्टिव्हनी नसला पाहिजे, एंटरटेन पर्स्पेक्टिव्हनी तो काढलेला आहे. ओके. कारण की बघ, पब्लिकला हाय स्कोरिंग मॅचेस बघायला आवडतात. ओके, बघायला गेलं ना, तर हे असे रूल काढायला गेले तर आय थिंक गौतम गंभीर म्हणलेला की असे रूल काढायला गेले तर बॉलर्सना रिप्लेस करा, बॉलिंग मशीन लावा. कारण की राईट, बरोबर. बॉलरसाठी काही राहतच नाही रे, काहीच नाही, तुम्ही काही करिअर राहतच नाही. संपू. करिअर संपून जातं उगीच. आणि सगळं बॅटिंग पर्स्पेक्टिव्हनी रूल्स बनवले जातात. ओके. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स पण बॅट्समनना सपोर्ट करते. ओके. एकतर व्हाईट बॉल आहे, 20 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यामध्ये अजून तुम्ही असे रूल्स काढले तर मग बॉलरसाठी राहतं काय असं आहे. बरोबर. आणि काय झालेलं आहे आता गेल्या काही वर्षामध्ये, आयपीएल इतकं पॉप्युलर झालंय, इतकं हे पैसा येत चाललाय आयपीएल थ्रू आपल्याला, विच इज गुड. पण काय होतं, आजकाल तो एक बेसलाईन क्रायटेरिया झालेला आहे सिलेक्शनसाठी, हम्म. की आयपीएल ज्याचं चांगलं त्याला मोस्ट प्रॉब्ली चान्सेस पुढे मिळतात, विच इज गुड थिंग. पण त्यामुळे काय होतं, एखादं सीझन एखाद्याचं खराब झालं ना, तर ते त्याचे पुढचे 2-3 वर्ष खराब होतात, की ऑफकोर्स. त्याचा तो एक ठप्पा पडून जातो. आणि विच इज म्हणजे प्रत्येक नाण्याला जसे दोन बाजू असतात त्या प्रकारचा प्रकार आहे हा. पण पण अजून एक आयपीएल मध्ये चांगलं केलंय या वर्षीच्या ऑप्शनमध्ये. इंडिया फर्स्ट पर्स्पेक्टिव्ह ठेवला की इंडियन टॅलेंटवरती भरपूर पैसा ओतला गेलाय. ओके. हो, आणि फॉरेनर्ससाठी जसं की आय थिंक आपण गेल्या काही आयपीएल मध्ये बघितलं, काही ऑस्ट्रेलियन, काही इंग्लिश प्लेयर्स ओके स्वतःला रजिस्टर करायचे, एखाद दोन मॅच सांगायचे, मग त्यांच्या कंट्रीमधली सिरीज असेल तर स्वतःला इकडे इंजॉय डिक्लेअर करून मग परत जायचे. हो, जेणेकरून काय व्हायचं, इकडचे टीम कॉम्बिनेशन घालायचे, ते येऊन थोडे मॅचेस खेळून पैसे कमवून निघून जायचे. ओके. मग आयपीएलनी ते नाही करण्यासाठी तुम्ही रजिस्टर करत असाल तर तुम्हाला एक्स अमाऊंट ऑफ मॅचेस खेळायचे. आणि त्यानंतर तू जर बघशील तर काय काय नाव आहे, जसे ग्लेन मॅक्सवेल वगैरे, जे आधीच्या ऑप्शनमध्ये वन ऑफ द हायेस्ट पेड क्रिकेटर्स होते, ते 5-5.25 करोडला गेलेत. ओके. व्यंकटेश अय्यर सारखे प्लेयर ना आपण बॅक करून त्यांना 20 करोडच्या वरती दिलेलं आहे. सो इंडिया फर्स्ट ॲटिट्यूड ठेवलेला आहे आणि इंडियन्सवरती इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे. सो कदाचित त्याच्यातनं उत्पन्न जे होईल, ओके, सो चांगले प्लेयर्स उभारून येतील आणि दे विल बी हायली पेड. सो विच इज गुड फॉर आयपीएल, विच इज गुड फॉर इंडिया एज वेल. करेक्ट. Anything more to add, or shall we move to the next team then? You can move to the next team. लेट्स मूव ऑन. Just the next team. Okay, let's go to the Hyderabad ki biryani, Sunrisers Hyderabad. Katleam. That's the only word I can come up with Destructive after batting lineup, the squad. destructive batting lineup. त्यांच्याकडे ट्रॅव्हिस हेड आहे, ज्याला इंडियन ट्रॅक्सवर घ्यायला आवडतं. हेनरिक क्लासेन, त्याच्या सर्वात जास्त त्याला
त्यांनी रेट केलं आणि सर्वात जास्त पैसे त्याला दिले. ईशान किशन आहे. ईशान किशन इज लुकिंग रिअली गुड फॉर्म. प्रॅक्टिस मॅच त्यांच्या आता सध्या झाल्या, म्हणजे प्रत्येक टीम खेळतात आहेत आता सध्याला. हम्म. तो ईशान किशननी आय गेस 38 बॉल मध्ये काहीतरी त्याने 80-90 समथिंग बनवले होते. अभिषेक शर्मा आहे, नितीश कुमार रेड्डी आहे, हम्म. त्यानंतर तुमच्याकडे पॅट कमिन्स आहे. पण मला इतकंच की मला वाटतं की पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, हेनरी क्लासन हे 3 खेळतील. पण मग पॅट ह्यांना कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, हेनरी क्लासन. हा, ओके. हेनरी क्लासन हे 3 कन्फर्म खेळणार. बरोबर. चौथा ऍडम झांपा मे बी खेळू शकतो ऍज अ फॉरेनर, मी सांगतोय. हम्म. पण त्यानंतर मग लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट जसं काही टीम्स मध्ये आहे तसं हम्म. फॉरेनर्सचं ह्यांच्याकडे नाहीये लाईक फॉर लाईक. जर बघायला गेलं की कारण हेनरी क्लासन, ट्रॅव्हिस हेड किंवा खुदानं खास्ता जर झालं यांना काही, हा. तर तितकं लाईक मग त्यांची टीम थोडीशी डामाडोल होऊ शकते किंवा नाही, ह्यांचा फॉर्म. मला वाटतं राहुल चहर पण एक चांगला ऑप्शन आहे जर नाही स्लो नाही, आय बॉलिंग एम मध्ये बघायला. टॉकिंग जस्ट अबाउट लाईक फॉर फॉरेनर्स. ओके. फॉरेन प्लेयर्स ओके. म्हणजे जरी तू हो. जसं म्हणाला की टीम डामाडोल झाली, तर ते हम्म. इंडियन प्लेयर्स खेळून पण त्यांची टीम स्ट्रॉंग आहे. हो हो कारण हो, नक्कीच. जर सगळे पाहिले हम्म. हम्म. तर अथर्व तायडे पण आहे एक चांगला. सचिन बेबी. हम्म. सचिन बेबी, ही इज इन आय मीन खूप वेळपासून आहे तो. हो, तो आय गेस आरसीबीचा खूप वर्ष पार्ट होता. मुंबईकडे पण खेळला तो. तिकडे पण खेळला. हम्म. आणि बॉलिंग मध्ये पण जसं आनंद म्हणाला तसं राहुल चहर आहे. हो. तर दे आर नॉट शॉर्ट ऑफ एनी प्लेयर्स. तू जसं हम्म. म्हणाला की लाईक टू लाईक फॉरेन प्लेयर्स, तर हो ते थोडेसे लॅक करतायत. हम्म. बट आय सी दिस टीम ॲज अ व्हेरी स्ट्रॉंग बॅटिंग बॉलिंग युनिट. आणि ऑलराऊंडर त्यांच्याकडे आहे, चांगला ऑलराऊंडर. हार्दिक पांड्याच्या बरोबरीला नाही म्हणणार, पण तितक्याच तोला मोलाचा नितीश कुमार रेड्डी आहे, हम्म. की जो मीडियम पेसर आहे आणि त्यानंतर तुम्हाला बॅटिंगही चांगला एक स्टेबल ऑप्शन देतो. हम्म. अभिषेक शर्मा ओके, पण तो एखाद ओव्हर काढू शकतो मध्ये. पण त्या व्यतिरिक्त मग ऑलराऊंडर्स इतकी काही खास असं कोणी नाहीये जसं की चेन्नईमध्ये आहेत किंवा बाकीच्या टीम्स मध्ये आहेत. बाकीच्या टीम मध्ये मोजक्या टीम्स मध्ये मी म्हणेल. हम्म. पण म्हणजे नाव ओव्हरऑल ही टीम, सॉरी, येस येस कंटिन्यू झाल्यावर तर बोल. ओव्हरऑल ही मला चांगली टीम दिसते. लाईक प्रबळ दावेदार आहे प्ले हम्म. ऑफचे. ही आणि नक्कीच. मुंबईची टीम ना अशी टीम आहेत की त्यांनी ना बॉलिंग करताना किती रन खाल्ले, ओके, तरी असं तसं कॉन्फिडन्स आहे ठीक आहे आपण ह्याच्यापेक्षा 1 रन जास्त करू, ठीक आहे. कारण की बॅटिंग मध्ये प्लेयर्स आहेत त्यांचे ईशान किशन, हेनरी क्लासन, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, ओके. हे असे प्लेयर असतील तर मग टार्गेट काही असो चेजेबल वाटतो, ओके. आणि ओपन जरी तुम्ही बॅटिंग करत असाल तरी मोठा स्कोर उभा करू शकता असं आहे. सो नो मॅटर त्यांच्याकडे कसेही बॉलर असले, मला वाटतं मुंबई आणि हैदराबाद अशी टीम आहे की किती रन्स बनवू शकतात आणि किती रन चेस करू शकतात बरोबर. असं आहे. मला वाटतं ट्रॅव्हिस हेड आणि नितीश कुमार रेड्डी माझ्यासाठी ती इनिंग्स, जर चेस जसं तू म्हटलं, जर चेस करणार असेल टीम, तर ट्रॅव्हिस हेड आणि नितीश कुमार रेड्डी हे असे प्लेयर्स आहेत की शेवटपर्यंत मॅच घेऊन जातील, पुश करत राहतील शेवटच्या ओव्हर पर्यंत आणि जिंकूनही आणू शकतात. सो हे बरोबर. 2 असे रिस्पॉन्सिबल बॅटर्स मला वाटतात. त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर निर्भीडपणे खेळणारे म्हणजे ईशान, क्लासेन, अभिषेक, आणि पॅट कमिन्स पण आपण अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे त्याला ऍज अ बॅटर. तो पण बरोबर. एक जसं टेस्ट मॅच मध्ये बघितलं आपण, चॅम्पियन्स ट्रॉफी नाही, ओडीआय मॅचेस मध्ये बघितलंय की तो इनिंग्स बिल्ड करू शकतो बरोबर. डाऊन दी ऑर्डर. बरोबर. नक्कीच जेव्हा आणि गरज पडणार आणि ना. तू हर्षल पटेलला विसरलायस, ओके. गेले काही सीझन त्याच्या आयपीएल मधले एकदम उत्कृष्ट आहेत, ओके. एस्पेशली बॉलिंग युनिट म्हणजे बॉलिंग साईडनी जास्त त्यांनी चांगलं परफॉर्म केलंय आणि बॅटिंग मध्ये पण त्यांनी हँडी रन्स कॉन्ट्रीब्युट केले. निशान. नक्कीच म्हणजे बॉलिंग युनिट त्यांची पाहायला गेलं जसं हर्षल पटेलवर, बरोबर आनंदनी चांगलं झालं तो पॉइंट काढला, कारण मी पण विसरलो होतो त्याला. स्टार्टिंग मध्ये पाहिलं नंतर विसरलो.
तर हर्षल पटेल झालं. परत फॉरेन ऑप्शनसाठी वेयान मोल्डर जो आहे तो एक चांगला ऑप्शन आहे त्यांच्याकडं बॅकअपचा, हम्म. साऊथ आफ्रिकन. आणि ॲडम झंपा तर आहेच आहे, त्याबद्दल बोललो हो. आपण. बॉलिंग युनिट बरोबर. अजून एक नाव आपण विसरतोय, मोहम्मद शमी त्यांच्याकडे आहे. येणार होतो. करेक्ट. तर लिथल, आय मीन मी जे म्हणालो कतले आम ह्या टीमकडे बघून जे वाटतं ते आहेच आहे पूर्ण. बरोबर. टीम जर तर- सुटली तर कोणालाच ती टिकू देणार नाही. बरोबर. जयदेव उनाडकट लास्ट इयर. जयदेव उनाडकट पण संभाव्य